गांधी मी एक गांधी पुलावरची बातमी टाकली होती की या ठिकाणी जे वाचनालय आहे त्याचं काम अर्धवट असताना त्याचं वर्क डन सर्टिफिकेट म्हणजे ते दिल्या गेलं, सर्व पैसा काढला गेला. हे सध्या या ठिकाणचं मी दृश्य तुम्हाला दाखवत आहे. पण त्या दिवशी जे माझी बातमी होती ते कुठेतरी मला असं वाटलं की एकतर्फी बातमी होती. म्हणून माझ्यासोबत ज्या व्यक्तीने याचा ठेका घेतला अशी पियुष अग्रवालाचा शेठ चुकलं ना तुमचं. तुम्ही काम पूर्ण न करता वर्क डन सर्टिफिकेट घेऊन घेतलं. मग हे तर तुम्ही राजू बेकारच काम केलं. हे तर दादा तसा विषय नाही आहे. तसं तुम्ही त्या दिवशी नाण्याची एक बाजू दाखवली. तुम्ही नादा त्या दिवशी व्हिडिओ काढला. तुम्ही खालचा गेट बंद काढत असताना काढला. हे जे गेट खिडकी वगैरे आहे हे बिल्डिंग आहे. आता त्या दिवशी तुम्ही आले, आजच्या दिवशी तुम्ही आहे जाग्यावर, सदर जाग्यावर तुम्ही बघा कोणी जबाबदार माणूस आहे का? ही बिल्डिंग खुला कार्यक्रम आहे. या बिल्डिंगला काम करताना आम्ही जेव्हा पहिलेही अगोदर इथे खिडकी वगैरे बसवली होती तर 2 खिडकीचे काच वगैरे फुटलेले आहे. तुम्हाला ते साईडला आम्ही दाखवू शकतो. खिडकी वगैरे सगळं खाली ठेवलेली आहे. हे फक्त लावला यामुळे नाही आहे की या बिल्डिंगचा कोणीही सूत्रधार नाही आहे. हे बिल्डिंग अशीच राहणार काय? कोणी रात्री बेतरात्री येणार, कुलूप तोडणार, काच तोडणार, काचाला कोण जबाबदार राहणार? त्याची नुकसान भरपाई कोण करून देणार? त्यामुळे ते सगळं मटेरियल आम्ही ताब्यात दाखवून ताब्यात वर्क डन सर्टिफिकेट कम्प्लीट करून घेतला आणि त्यानंतर बिल काढला. मटेरियल जाग्यावरच आहे, ते तुम्ही खाली बघू शकता. बरं, पुरे पैसे काढले का तुम्ही वर्क डन कम्प्लीट केलं तर? हो, पूर्ण पैसे काढले आम्ही. हा. म्हणजे कसं आहे, आमचं शेवटचं बिल होतं 12 लाख रुपयाचं. आणि हे जे तुम्ही जे काम मोजलं आहे म्हणजे हे खिडकी, हे पेंट, हे सगळं जे तुम्ही दाखवत आहे अपूर्णपणे ते सगळं त्यामुळे ठेवलं. ते फक्त 3 लाखाचं काम शिल्लक आहे. किमान कामात तुम्ही 3 लाखामुळे फक्त माझा 3 लाखाच्या मुळे माझं 21 लाखाचं आपला 12 लाखाचा बिल आणि 28 लाखाची FDR असे पैसे अडकले होते. ते वर्क डन सर्टिफिकेट कम्प्लीट न झाल्यामुळे म्हणजे वर्क डन सर्टिफिकेट जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत FD निघत नाही. तर हे दोन्ही प्रोसेस एका सायमल्टेनियस प्रोसेसला झाली आहे. त्यामुळे ते सगळं तसं कम्प्लीट आहे आणि मटेरियल वगैरे सगळं खाली ठेवलं आहे. ते तुम्ही जागेवर बघू शकता. कारण हे काम करून लांबलं इतके दिवस? काम करून लांबलं. इलेक्शन पिरियड होता. इथला कोणीच जबाबदार नाही. इथे काउंटिंगही झाली म्हटले, इथे मिटिंगही झाली, इथे सगळंही काय झालंय. तर त्या पिरियडला आम्ही लांबवला आणि त्या दिवशी तुम्ही बातमीला हे दाखवलं वर्क एक्सटेन्शनचं प्रपोजल नाही, हे नाही, ते नाही. तर वर्क एक्सटेन्शनचा प्रपोजल आम्ही 6 महिने अगोदरच ऍप्लिकेशन हे नाही दिला. वर्क एक्सटेन्शन नाही, 6 महिने अगोदरच प्रपोजल दिलाय की आमचं काम पूर्ण होत आहे. या बिल्डिंगचा जबाबदार कोण राहणार? आम्हाला कोण याचं आम्ही फिट करू, कसं निघू, आम्हाला त्याचं क्लॅरिफिकेशन द्या. म्हणजे असं माहित झालं आणखीन की या ठिकाणचं काही सामान चोरी गेलाय, असं खरी गोष्ट आहे काय? खरी गोष्ट आहे. आता बघा ना तुम्ही सगळं मटेरियल हे टाईल्स तुटफूट, हे जे टाईल्स आहे हे जागेवर लावलेली टाईल्स आहे. तुम्हाला लक्षात येते हे तुटलेली, हे म्हणजे रात्री इथे कार्यक्रम वगैरेही झाले आहे सगळं. म्हणजे हे कोणीच नसताना रात्री बैठकवाले अवैध चालतात इथे. आणि जे काही आहे काही लोक इकडचे लोकल स्थानिक लोक आहे, आम्ही तर दिवसभर राहू शकत नाही. तर या जबाबदारीने आम्ही 2-3 वेळा प्रशासनालाही म्हटलं, म्हणजे प्रशासन कळवलं आहे की काय करायचं. तर त्या कामामुळे असं काम थांबवलं होतं की हे राहू द्या, मटेरियल सगळं खाली होतं त्या कारणाने बिल निघाले. आता जो तुमच्या याच्यावर आरोप होता की बा काम पूर्ण न करता तुम्ही पूर्ण पैसे काढले, या आरोपाला तुमचं उत्तर काय मला थोडंसं सांगा, म्हणजे लोकांचे क्लिअरिफिकेशन होऊन जाईल त्याचा. दादा हे बघा काम आता तुम्ही बघत त्या दिवशी तुम्ही माझ्यावर हे आरोप लावला 58 लाखात तुम्ही काय केला? वरची बिल्डिंग बांधली. आरोप नाही, आरोप करताना जे म्हटलं मला एक सांगा, वरची बिल्डिंग बांधली तर खालचं काय झालं? काम खालूनच आला ना सगळं. आता तुम्ही बघा पायरी आली, हे आली, हे आला. आता त्या दिवशी समोरच्या माणसांनी हे सांगितलं इथला ग्रेनाईट नाही लावला, हे नाही लावला. त्याला मेजरमेंट करता काय? हे ग्रेनाईटचं हे यासाठी म्हणजे आम्ही घेतला पण नाही बिल मध्ये, हे काहीच नाही घेतलेलं आहे. आणि त्या सांगतो त्याशिवाय या कामाला माजी आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांचा कित्यांदा फोन आला आहे की हे काम पूर्ण करा म्हणजे हे खालची पायरीचे ग्रेनाईट बसवून द्या, हे करून द्या. पण काही निधी उपलब्ध निधत कमी आहे आणि तरतूदमुळे कसं असते, आम्ही 28% बिलोला घेतलेला आहे टेंडर. तर उरलेले जे आहे 75 लाखापैकी उरलेले जे 17-18 लाख रुपये आहे ते 18 लाख रुपये वापरायचा अधिकार नगरपालिकाला पूर्णपणे आहे. पण त्यासाठी त्यांना प्रस्ताव, मीटिंग, ठराव घ्यावा लागते. हे सगळं प्रोसेस आहे. आता कोणी वारीस नसताना कोणी अंगावर घेणार? कोणीच वारीस नव्हता. तुम्हालाच माहित आहे 5 वर्ष कोणीच नव्हता. तर सगळं ठराव वगैरे काही घेतला न मुळे हे सगळं जे तुम्हाला काम तुटूक पेंडिंग दिसत आहे.
आम्ही तसं असतो ना, मग आम्हाला मटेरियल उचलून घेतलं असतं, आम्ही घरी गेलो असतो, सगळं केलं असतं. आमचं सगळं इथेच आहे ना. जे विषय आहे ते फक्त त्याला क्लॅरिफिकेशन देणारा कोणीच नव्हता, त्यामुळे ते सगळं पेंडिंग पण आहे. जॉब म्हणजे कसं आहे, पुढचं काम आमदार साहेबांचंही त्यांच्यावर 2-3 म्हणजे फोन आलेला आहे, हे आहे, पत्रही आहे तिथे, हे सगळं त्यामुळे ते काम पेंडिंग पडलं होतं. सगळे असे विषय आहे यामध्ये, एकच पॉईंट नाही आहे नाण्याचे, अजूनही काही वेगळे. तुम्हाला जर म्हटलं की बुवा आता 8 दिवसात काम कम्प्लीट करा, तुम्ही करून देऊ शकता, पण हे जबाबदार कोण घेईल? जबाबदारी घेणारा कोण माणूस? आम्ही घेणार नाही. यानंतर जर मी तुम्हाला आज जसं तुम्हाला दाखवत आहे, आजच्या स्थितीला तुम्हाला आता माझे माणूस उभे आहे, तुम्ही म्हणत आहे आज चालू करून 2 दिवसात तुम्हाला सगळं पॅक करून देतो, पण यानंतर इथली तुटफूट, नुकसान, दिग्बाल दुरुस्तीचा 2 वर्षाचा कालावधी आहे. तर यामध्ये काही झाला तर ते तुटफूटची जबाबदारी सर्वस्व कॉन्ट्रॅक्टरची नसणार, हे आम्ही आत्ताच घोषित करतो. म्हणजे किंवा लिहून देतो आम्हाला, तुम्ही आम्हाला ते लेखी देऊन द्या. बरोबर आहे, हे गोष्ट मात्र पडली. कारण या ठिकाणचं जर पाहिलं ना, त्यांनी सांगितलं की खरोखर काही ठिकाणचे काचगीचं फुटले होते, यानं ज्या पद्धतीनं केले तर आम्ही तर आजही तयार करून द्यायला तयार आहोत, पण याचा जबाबदार एकदम एकदम खुलीच पडली आहे ना. लाखो रुपयाची मालमत्ता. नगर परिषदनं या ठिकाणी काय करायचं आहे, म्हणजे या जागेचा उपयोग काय करायचा आहे याचं पहिले क्लिअर करा. मी त्या दिवशी एक बातमी टाकली, पण ते मला वाटलं होतं की बातमी एकतर्फी होती, म्हणून आज योगायोगानं जे काय झालं ते आम्ही ऑन कॅमेरा सेट आपण बोललोय. या साऱ्या गोष्टीवर आता नगर परिषद कोणत्या प्रकारची भूमिका घेते, आणि या ठिकाणी यायचं असंही म्हणणं की बुवा आम्ही काही सामान लावलं, लोकांनी तोडफोड केलं, शिशा पडला. त्या दिवशी पाहायला म्हटलं बोशी शहरात्रीच्या वेळेस मस्त लोक तिकडून आणले आपली 90, पाणी गिलास घेतला, चकना घेतले, कार्यक्रम सुरू होतात, आणि एकदा पोटात गेली कोणाची ऐकत नाही. अशा प्रकारची घटना म्हणजे या ठिकाणी होत असणाऱ्या आदर्श वस्तू या बाबतीत जो आरोप झाला होता, त्या आरोपाचं या ठिकाणी असणारे म्हणजे ठेकेदार आहेत पियुष अग्रवाल शेट्टी यानं टोटलच्या टोटल खंडन केलं. त्यानं म्हटलंय पैसे आम्ही काढले आहेत, पण त्या पैशात सर्वसामान्य या ठिकाणी आहे. यानं सांगा की त्या किती दिवसात तुम्हाला काम तयार करून पाहिजे, आम्ही 2 दिवसात काम तयार करून द्यायला तयार आहे, पण त्याच्यानंतर काम झाल्यावर त्याची जर कोणती हानी होत असेल तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असं त्याचं लेखी देऊ असं त्यांनी सांगितलंय. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,